हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 76वी आणि 77वी कथा आज आपण एकत्रच ऐकणार आहोत, कारण कथा दोन्हीही छोट्याशाच आहेत. पहिली कथा आहे श्री हरे कृष्णदास बाबाजी यांची. हे राधाकुंड येथे राहत होते. या कथेतून ज्याला खरोखरी साधना करायची आहे अशा साधकाने कशा प्रकारे आपल्या वेळेचा सदुपयोग करावा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी याचा एक उज्ज्वल असा दृष्टांत आपल्याला यांच्या जीवनात पाहायला मिळतो. या हरे कृष्णदास बाबाजींनी एका ठिकाणी राहून स्थिर होऊन असं भजन केलं नाही. अगदी वृद्धावस्थेमध्ये ते राधाकुंड येथे स्थिर झाले. पण ते जिथे कुठे राहतील तिथे ते अशा प्रकारे राहत की आपल्या शारीरिक गोष्टींसाठी म्हणजे स्नान शौच ह्याच्यासाठी अगदी ह्या देहसंबंधी कार्यामध्ये जितका कमीत कमी वेळ लागेल तितका वेळ घालवायचा आणि बाकी सगळा जास्तीत जास्त वेळ हा भजन साधनेमध्ये घालवायचा. ते उत्तर रात्री उठत आणि हातामध्ये करुवा घेऊन अक्षरशः पळत पळत जात आणि शौच आणि स्नान करून चटपट परत येत. ते रस्त्याने चालत सुद्धा बराबर असत. पळत पळत ते परत येत, पटकन तिलक वगैरे लावणं हे जे काय असेल ते करत आणि भजनासाठी एका आसनावरती बसत. ते एकदा बसले की दुपारीच उठत. मग दुपारी पुन्हा एकदा स्नान करत आणि त्यांच्याकडे एक तुटका फुटका आरसा होता, त्याच्यामध्येच पुन्हा बघून आपला तिलक वगैरे लावत मग तुळशीच्या खाली असलेल्या गिरिराजाच्या मूर्तीला तुळशीपत्र चढवत मग मधुकरीचा झोळा घेत आणि अक्षरशः भराभर चालत मधुकरीसाठी जात. मधुकरी घेऊन पटकन परत येत. मग त्यांच्याकडे एक हस्तलिखित चाटू पुष्पांजली याचा भाषानुवाद होता. त्याचे काही भाग ते रोज वाचत, त्यांचा ते रोजचा नियम होता. आणि मग त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून मधुकरी ग्रहण करत आणि पुन्हा भजनासाठी बसत. संध्याकाळी पुन्हा काय जे शौच स्नान वगैरे असेल ते करत आणि पुन्हा भजनाला आसनावर बसत. रात्री तरी हे महात्मा झोपत की नाही हे काही कुणाला माहिती नाही आहे, पण रात्री खात मात्र काहीही नसत. असा त्यांचा दिनक्रम ते कुठेही गेले तरी अव्याहत चालू राहिला. अशा साधनेच्या कडक नियमांमध्ये त्यांची वृद्धावस्था आली. मग मात्र वृद्धावस्थेत राधाकुंड येथे नूतन घेरा नावाचा जो आखाडा आहे तिथे ते स्थिर झाले. तिथे राहून ते भजन करू लागले. पण दिनक्रम मात्र वरती सांगितलाय तसाच राहिला. उलट भजनामध्ये गुंतून राहणे, भजनाविष्ट होणे हे मात्र वाढलेलं होतं. त्यांचा परमेश्वरावरचं प्रेम आणि भजनाबद्दलचा तीव्र अनुराग पाहून श्री कामिनी कुमार घोष हे अत्यंत प्रभावित झाले. ह्यांचं चरित्र आपण ऐकलेलंच आहे. ते एक दिवस त्यांना हात जोडून प्रार्थना करत म्हणाले की लहानपणापासून मला जरा थोडीशी झोप जास्तच आहे, त्यामुळे हवं तसं भजन साधन माझं होत नाही. तुम्ही माझ्यावरती काहीतरी कृपा करा आणि माझी निद्रा कमी होईल असा आशीर्वाद द्या. त्यावेळेला बाबा म्हणाले, जेव्हा नवदंपतीचं मिलन होतं तेव्हा काय त्यांना झोप येते का? अशा प्रकारे इतका तीव्र अनुराग, अगदी जीव प्राणात मुरलेला तीव्र अनुराग जेव्हा साधकामध्ये जागतो तेव्हा झोप आपल्या आपण कमी कमी होत जाते. झोप आणि आहार हे दोन्हीही जितकं साधकाचं मन या साधनेमध्ये लागेल तितकं आपोआप कमी होत जातं. याच्यासाठी तू एक कर,
सिद्ध देहामध्ये, तुझ्या सिद्ध देहामध्ये कोणच्या अंगामध्ये म्हणजे हातामध्ये, पायामध्ये, कमरेला, गळ्यात असं कोणचा अलंकार आहे, ह्याचं तू ध्यान कर. त्याच्यामुळे तुझी निद्रा कमी होत जाईल. हा आशीर्वाद त्यांच्याकडनं मिळाल्यावर कामिनी बाबूंना खूप बरं वाटलं. मग पुढं ते म्हणाले, कामिनी बाबूंनी विचारलं, की "मी कधी-कधी मधून-अधून तुमच्या दर्शनासाठी येऊ शकतो का?" कारण बाबा फार कुणाच्या ह्याच्यात वेळ घालवत नसत हे त्यांना माहीत होतं. तेव्हा बाबांनी उत्तर दिलं, की "हां, ठीक आहे, ये तू कधी-कधी, पण खूप वेळ बसायचं नाही." अशा प्रकारे बाबा अगदी स्पष्टपणे सांगत आणि आपल्या भजनाचा, आपल्या साधनेचा वेळ जाऊ देत नसत. हा त्यांचा जेव्हा संवाद झाला, त्याच्यानंतर काही दिवसांनी शरद पौर्णिमा आली. शरद पौर्णिमेच्या रात्री वैष्णवगण सगळे मिळून कीर्तना करत-करत कुंडाची परिक्रमा करत होते. त्यावेळेला ह्या बाबाजींच्या झोपडीच्या समोर त्यांना हाक मारली थांबून. पण कीर्तन चालूच होतं. त्यामुळे बाबांनी हाक ऐकली का आणि त्यांनी काही उत्तर दिलं का नाही, हे काही त्या लोकांना कळलं नाही. ते तसेच पुढे गेले. कीर्तन झालं, परिक्रमा झाली, मग सगळ्या वैष्णवांनी परमेश्वराला खिरीचा नैवेद्य दाखवला. त्याचा प्रसाद द्यायला म्हणून ते जेव्हा त्यांच्या कुटीमध्ये गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की आसनावरती बसल्या-बसल्याच त्यांनी देहत्याग केलेला आहे. अशा प्रकारे सर्वांच्या लक्षात आलं, की शरद पौर्णिमेचा मुहूर्त साधून त्यांनी रासलीलेमध्ये कायमसाठी प्रवेश केलेला आहे. म्हणजे आपला दिनक्रम आपण जास्तीत जास्त रामनाम किंवा आपली जी काय साधना असेल, नामस्मरण असेल, ध्यान असेल, त्याच्यामध्ये घालवावा, असा संदेश या गोष्टीतनं आपल्याला मिळतो. दुसरी गोष्ट ही खूप छान आहे. श्री हरिसुंदर भौमिक भुंजा यांची ही गोष्ट आहे. हे वृंदावन येथे राहत होते. हे खरं तर बंगालीतल्या पावना जिल्ह्यातल्या सिराजगंज ह्या जवळ जे कपडा नावाचं गाव आहे तिथले होते. तिथे श्रीकृष्ण मोहन भौमिक यांच्या घरी या श्री हरिसुंदर भौमिक यांचा जन्म झाला. वेश परंपरेनुसार त्यांनी श्री नरोत्तम ठाकूरदास यांच्या परंपरेमध्ये दीक्षा घेतली. थोडे दिवस त्यांनी संसार केला, काम केलं भरपूर आणि मग ज्यावेळेला आता संसार बाकीचे लोकं सांभाळू शकतील, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था झालेली आहे. आता आपण काम नाही केलं तरी चालेल, तेवढं धन जमलंय, असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी महत्कृपेने भक्तिराज्यामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश करताच ते त्या भजनाच्या, भक्तीच्या राज्यामध्ये असे काही बुडून गेले, की विचारू नका. सर्व भक्तांच्या बरोबर श्रवण, कीर्तन, उपासना, आपली साधना हे करता-करता त्यांना ना देहाची शुद्ध राहत असे, ना दिवस-रात्रीची शुद्ध राहत असे. इतके ते त्याच्यामध्ये गुंतून गेले. जसं काही आत्तापर्यंत त्यांनी स्वतःला थांबवून ठेवलेलं होतं. पण त्यामुळं व्हायला असं लागलं, की त्यांची जी अशी ती आवड होती, ती इतक्या मोठ्या प्रमाणावर बाहेर आलेली होती, की त्यांचं शरीराकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. त्यामुळे शरीर रक्षणाचे जे काही नॉर्मल नियम असतात, तेही त्यांच्याकडनं पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना एक गंभीर रोग व्याधी झाली काहीतरी. पण गंमत अशी आहे, की आता ही व्याधी झाली म्हणजे त्यांच्या साधनेमध्ये विघ्न आलं का? तर तसं काही नाही. खरे जे भक्त असतात, त्यांना अशा विपत्तीसुद्धा सहाय्यकच सिद्ध होतात, असं शास्त्र म्हणतं. आता यांच्या लक्षात आलं, की आपल्याला जी व्याधी झाली आहे, ती काय तशी बरी होण्यासारखी नाही आहे. त्यामुळं आपलं आता जीवन थोडं राहिलेलं आहे आणि त्या थोड्या जीवनामध्येच आपल्याला परमेश्वर दर्शनासाठी अगदी आता गडबड केली पाहिजे. म्हणून नंतर आजारी पडल्यानंतर तर ते कायमच भजनामध्ये अविष्ट होऊन राहू लागले आणि त्याचा परिणाम असा झाला,
की त्यांचं मन त्या भक्तिभावामध्ये इतकं बुडलं, की त्यांना भावभक्तीची प्राप्ती झाली. म्हणजे त्यांचं प्रगती खूप जोरात झाली. अशातच सन 1890 मध्ये ते आपल्या सर्व कुटुंबासह वृंदावनला गेले. तिथे त्यांची भेट राजर्षी वनमाली राय यांच्याबरोबर झाली. दोघांची ओळख झाली, दोघांचा एकमेकांशी परिचय झाला. दोघेही भक्त. त्यामुळं आपल्याला जसा गुरुबंधूंना भेटून आनंद होतो एकमेकांना, तसं दोन भक्त एकमेकांना भेटून अतिशय आनंदी झाले. वनमाली राय यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल गुरुभाव जागा झाला आणि त्यांच्या सहवासामध्ये राहणं त्यांना अतिशय आवडू लागलं. त्यांचा सहवास अधिकाधिकच मिळावा ह्याच्यासाठी त्यांनी वृंदावनमध्ये ते जोपर्यंत होते तोपर्यंत तुम्ही माझ्याकडेच राहा असं म्हणून त्यांना आपल्याकडेच ठेवून घेतलं. अशा प्रकारे काही दिवस दोघेही वृंदावनात राहिले आणि एकमेकांचा सहवास त्यांनी घेतला. मग दोघेही नवद्वीपला गेले आणि मग तिथे थोडे दिवस राहून आपापल्या घरी परत गेले. घरी जरी परत ते गेले तरी त्यांचा एकमेकांशी संबंध अजिबात सुटला नाही. उलट ते संबंध वाढतच गेले. मग ते एकमेकांच्या घरी राहायला जाऊ लागले. कधी-कधी वनमाली राय आपले ठाकूर श्री राधा विनोद यांना आणि आपल्या परिवाराला घेऊन भौमिकजी यांच्या घरी कपडा ह्या गावी राहायला जात. तर कधी भौमिकजी आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन वनमाली राय यांची राजधानी बनवारी नगर इथे राहायला जात. अशा प्रकारे दोघेही एकमेकाच्या संगतीचा आनंद घेत असत. सन 1894 मध्ये वनमाली राय हे आपले विग्रह राधा विनोदजी ह्यांना घेऊन आणि आपला परिवार घेऊन, तसंच भौमिकजी आणि त्यांचा परिवार घेऊन वृंदावनला आले आणि त्याच्यानंतर ते तिथेच राहिले. तेव्हापासून 1904 सालापर्यंत, म्हणजे जेव्हा भौमिक महाशयांना रजप्राप्ती झाली म्हणजेच त्यांनी देह सोडला, तोपर्यंत ते सतत एकमेकांच्या सहवासात वृंदावनातच राहिले. भौमिकजी महाशय हे आता सतत भावाविष्ट राहत असत. त्यांना कधीही राधाचरणांची विस्मृती होत नसे. खाणं-पिणं असो, चालणं-फिरणं असो, काहीही काम करणं असो, राधाराणीची आठवण, स्मृती कायम त्यांच्या हृदयामध्ये जागती राहत असे. राधाराणीची विस्मृती होणं दूरच राहिलं. त्यांना राधाराणीच्या स्मृतीमध्ये खाण्यापिण्याची आणि झोपण्याची विस्मृती मात्र नक्कीच होत असे. ते असे भावाविष्ट राहत की झोपतही नसत आणि काही खातही नसत. असे 2-2 दिवस जात असत, 3-3 दिवस जात असत. आणि त्यामुळे कधी-कधी मध्येच त्यांची व्याधी उसळी मारत असे आणि त्यांना खूप त्रास होत असे. तरीसुद्धा त्या त्रासाकडे त्यांचं लक्ष नसे आणि त्या भीषण कष्टाच्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांचे मन आणि प्राण राधाराणीच्या चरणापासून कधीही विलग होत नसत. सन 1904 च्या आषाढ मासामध्ये राजर्षी वनमाली राय यांचे भक्तश्रेष्ठ जे कामदार होते, त्यांचे मुख्य कामगार श्री कामिनी बाबूच, तर त्यांना बंगालला जायचं होतं. जाण्यापूर्वी आपण यांची अनुमती घ्यावी म्हणून ते भौमिकजींना नमस्कार करायला आणि सांगायला आले. भौमिकजी म्हणाले की अच्छा, निघाला आहात का? जा तुम्ही, पण लवकर या बरं का, कारण आता मला जास्त दिवस राहायचं नाहीये आणि राधाकृष्णाच्या साक्षात दर्शनाची माझी इच्छा आता पुरी झालेली आहे. मी लवकरच देह सोडणार आहे. नंतर आश्विन महिन्यातल्या 17 तारखेला कामिनी बाबू वृंदावन येथे परत आले. आल्या आल्या ते भौमिकजी यांना नमस्कार करायला गेले. त्यांना पाहून भौमिकजी म्हणाले, वा वा, बरं झालं आलात ते बरं झालं. त्यानंतर अवघ्या थोड्याच दिवसात सामान्य असा एक ताप आला त्यांना थोडासा, आणि त्या तापाचं निमित्त होऊन कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वयाच्या 65व्या वर्षी
या भौमिक बाबूंनी देह सोडला आणि ते नित्यधामाला निघून गेले, अगदी शांतपणे. अशा प्रकारे ह्या दोन्हीही संतांचा खूप छान सहवास श्री कामिनीबाबू घोष यांना लाभला. हरिओम.